गेल्या अनेक वर्षापासून सातपूरमधील प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत येणाऱ्या विश्वासनगर पवार संकुल भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती। स्थानिक नागरिक, माजी नगरसेविका माधुरी बोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर या भागाला दिलासा मिळालाय। नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या विकास कामासाठी मंजूर झालाय। या कामाचं भूमिपूजन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले। पवार संकुल येथील स्वामी समर्थ केंद्रात आमदार सीमा हिरे यांनी दर्शन घेतलं। स्थानिक नागरिकांच्या हस्ते विधिवत पूजा करून नारळ वाढवण्यात आला। त्यानंतर आमदार सीमा हिरे आणि माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी प्रास्ताविकातून नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या। या भूमिपूजन प्रसंगी माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांनी आमदार सीमा हिरे यांच्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केलं। बोलकर साहेबांनी तर घरांचे काम चालू केले होते। 4 पासून तर 20 पर्यंत इथं रस्त्यांचे कामच झालेले नव्हते। 20 वर्षापासून कंटिन्यू महिलांचे म्हणजे या एरियात यायला मला भीती वाटायची ताई की इथं गेली का मला सगळ्यांना काळ बोल करताय रस्ते कधी होत आहे। कंटिन्यू सगळ्यांची मागणी होती। आज खरंच तुमची मागणी पूर्ण झालेली कारण की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला। ज्यावेळेस मी तर प्रचाराला यायची ताई तेव्हा आमच्या महिला भगिनी सांगायच्या की ताई तुमची गरजच नाही इथं प्रचाराला कारण की आपल्या ताईच येतील। खरंच तुम्ही आमच्या ताईंना भरभरून मतदान केलं। आमच्या ताई विजयी झाल्या त्याबद्दल तुमच्या खरंच मनापासून आभार। खरंच ताईंचं या कामासाठी बोरकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे निधी उपलब्ध झाल्याचं आमदार सीमा हिरे यांनी सांगितलं। सर्वजण भेटत आहोत। आजचा मुहूर्त अत्यंत चांगला आहे कारण आपण 2 दिवसापूर्वीच आपल्या लाडक्या बाप्पाची स्थापना केली आणि या गणेशोत्सवाच्या चांगल्याशा मुहूर्तावर आज इथे कामाचं भूमिपूजन होत आहे। खरं तर आपल्या नगरसेविका माधुरीताई बोलकर त्याचबरोबर गणेश बोलकर यांनी या रस्त्यांच्या कामासाठी खूप मोठा प्रचंड असा पाठपुरावा केलेला होता। ज्या वेळेला मी भेटली की त्यांचं सुरू असायचं की काही रस्ते आपल्याला करायचे। बऱ्याच वेळा त्यांनी मला गाडी तिथे घेऊन पण आल्या आणि या रस्त्यांची पाहणी सुद्धा करून घेतली। त्यामुळे बोलकर जे बोलतात ते करतात असं म्हणायला काय हरकत नाही। आज मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे जमलेले आहात आणि मला एकदम असं जाणवलं की आपले 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने एखादी विजयी सभा होते त्या पद्धतीने आज तुम्ही सगळे जमलेले आहात हे बघून मला खूप आनंद झाला। सणाचे दिवस आहे आणि सकाळची वेळ आहे। मला कल्पना नव्हती की आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहू परंतु सर्वजण उपस्थित झालात सकाळच्या वेळेला त्याबद्दल सगळ्यांचं मी सर्वप्रथम आभार मानते आणि गणेशोत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते। आपल्या बाप्पाला सांगेन की आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य द्या अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी सगळ्यांच्या वतीने बाप्पाच्या चरणी मागते। आपल्याला मग गणेश भाऊंनी सुद्धा उल्लेख केला त्याचबरोबर भगवान काकड यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या प्रभाग 10 मध्ये आतापर्यंत अनेक कामं झाले आणि फक्त प्रभाग 10च नाही परंतु पूर्ण सातपूर मंडल असेल आपला सिडको परिसर असेल किंवा पूर्ण मतदारसंघात जिथे जिथे नागरिकांची मागणी आली त्या पद्धतीने आपण काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न या परिसरात केलेला आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी आम्हाला मंत्रालयातून सांगण्यात आलं की पुढच्या टप्प्याचा निधी हा मिळणार आहे आणि मग त्याकरता कामं सुचवायची होती म्हणून मी सहज पूर्ण सगळा 8 नंबरचा प्रभाग 9 नंबरचा प्रभाग त्याचबरोबर 10 नंबरचा प्रभाग आणि 11 असे सातपूरमध्ये जवळपास 4 प्रभाग येतात। 4ही प्रभागांची मी कामं समोर घेऊन बसले आणि आपल्याला कुठे निधी द्यायचा याचा आम्ही विचार करत होतो पण पाहिलं तर 10 नंबरमध्ये इतके कामं झाले की आता परत निधी काय द्यायचा असा विचार करत होते कारण इतर प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कामांची किंवा तिथल्या लोकांची मागणी असते आणि त्यामुळे कामं कुठे करायचे हा मोठा आपल्या पुढे प्रश्न होता। 10 प्रभागात पाहिलं तर खूप प्रचंड प्रमाणात कामं असे इथे झालेले आहेत। मग सभा मंडप असेल रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण असेल किंवा इतरही कामं ही मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आणि खरं तर यामागे आपल्या सगळ्यांना सांगेन की खूप मोठं श्रेय या सगळ्या आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्याचबरोबर आपल्या माधुरीताई या सगळ्यांना जातं कारण त्यांची सतत मागणी असते की या परिसरात रस्ते नाही तिथे सभा मंडप नाही इथले उद्यान आपल्याला करायचं आहे किंवा इथल्या मंदिराचं सभा मंडप आपल्याला नवीन करायचं अशा मागण्या
या सतत त्यांच्याकडून येत असतात आणि त्यामुळे आपण त्या पद्धतीने कामं ही करत असतो. आता आपल्या या परिसरात भाजी मार्केट जे आहे, या प्रसंगी आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. माजी नगरसेविका माधुरी बोलकर आणि कल्पना पाटोळे यांचा महिलांच्या हस्ते विशेष सत्कार झाला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महेश हिरे, राजेश दराडे, रामहरी संभेराव, नारायण जाधव, भगवान काकड, गौरव गोडके, इंद्रभान सांगळे, हेमंत नागरे, शरद शिंदे, शुभम चिखले, संदीप पवार, प्रेम पाटील, शिवाजी भंदुरे, समाधान देवरे, बाळासाहेब जाधव, संजय राऊत, प्रवीण पाटील, मनोज तांबे, दिनकर कांडेकर, सागर निगळ, निलेश जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंधरा वर्षानंतर पवार संकुल भागातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होत असल्यानं नागरिकांनी दिलासा व्यक्त केलाय. आमदार निधीतून मिळालेला 2 कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्षात रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर झालेल्या या भूमिपूजनानं परिसरात समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.